भिडे अंकल प्लीज एकदा चेक करून बघा ना. हो. अरे काय चेक करू टप्पू, हा माझा पाऊच आहे बाबा, मी काय चेक करू? अरे पण एकदा बघ ना, बघितलं तर काय नुकसान होत आहे तुझं. हो बघून घे ना. बघ ना. लोकांची खात्री पटण्यासाठी बघून घेतो एकदा. हे बघा याच्यामध्ये हा माझा पाऊच आहे, हा बघा माझा पासपोर्ट, हे बघा 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 आता तुम्ही हे बघा. काकाजी, काकाजी तुमचा पासपोर्ट माझ्या पाऊच मध्ये कसा? अरे कारण हा माझाच पाऊच आहे. आता तू मला हे सांग की माझा पाऊच तुझ्याकडे कसा काय आला? अरे देवा, हा तर काकाजींचाच पाऊच आहे. मग आपला पाऊच कुठे? एक मिनिट. हे पकडा जरा. हा बघा. हे पकड 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 पकड. अरे देवा, हे तर आपला पाऊच आहे. म्हणजे आपला पाऊच बॅग मध्ये होता? हो मीच ठेवलं होतं. अगं मला सांगितलं का नाही जेव्हा मी हे घेतलं? मला असं वाटलं की तुम्ही काढून घेतलं असेल म्हणून. सॉरी हा, ऍक्च्युली आमचा पाऊच या बॅगेत होता. काकाजी हे घ्या तुमचा पाऊच. सॉरी सॉरी गडबड झाली. मिळाला बरं का, मिळाला. अरे काय मिळाला, मी इथे हल्लो त्याचं काय. सॉरी सॉरी जेठालाल, जाऊ दे थोडी गडबड झाली, जाऊ दे. नाही जाऊ दे, काय मी नाही जाऊ देणार. तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर किती ऐकावं लागला. हा मग ऐकावं तर लागेलच ना जेठालाल. तू विसरला होता पाऊच, तू आठवणीने घेतला पाहिजे होता ना. अरे कुठून घेणार मी पाऊच घेणार त्या आधीच तू झडप मारून पाऊच उडवून घेऊन गेला होता. उडवून काय घेऊन गेला जेठालाल? ते तर बरं झालं की मी माझा समजून घेऊन आलो पाऊच, आणि घेतला नसता तर तो तिथेच पडून राहिला असता ट्रॉलीवर. अरे ट्रॉलीवर कसा काय पडून राहिला असता? तो मी पाहिला असता तर घेतलाच असता ना, कारण मला तर माहितीच आहे की हा पाऊच बापूजींचा आहे. अच्छा, मग घेतला का नाही? अरे बोललो ना भाऊ, मी कसा घेऊ? मी घेण्याआधीच तू अशी झडप मारून उडवून घेऊन गेला. काय सारखा उडवून नेला लावलंयस? मी म्हणालो ना भाऊ, मी माझा पाऊच समजून तिथून घेऊन आलो, आणि मला थोडीच माहिती की काकाजींनी पण सेम पाऊच घेतलाय. अरे तुम्ही लोक पण कमाल करता. आपण गोकुळधामवासींना कमालीचेच आहोत. आपल्या होड्या तिकडेच बुडतात जिकडे पाणी कमी असतं. म्हणजे काय? अरे जेठालाल, समुद्रात कोणी आपली होडी घेऊन जात असेल आणि त्याला वाटलं की किनारा आला, पाणी अगदी कमी आहे, आता उतरून जाऊ, आणि तेव्हा तिथेच त्याची होडी बुडते. आम्हा गोकुळधामवासियांचं नशीब पण अगदी असंच आहे. आपण सगळे खूप नेहमी मौज मजा करून येतो, फिरून येतो, मजा करून येतो, आणि जेव्हा घरी पोहोचणार असतो तेव्हा काही ना काहीतरी असं होतच की सगळ्यांना टेन्शन होतं, बरोबर ना? तरी सुद्धा मेहता साहेब काही म्हणा, मला तर असंच वाटतं की भिडेनी मुद्दामून बापूजींचा पाऊच उडवला. काय काही पण काय बोलतोय जेठालाल? अरे मी असं का करीन? असं भासवण्यासाठी भाऊ की मी किती बेदरकार आहे. माझ्या सगळ्या वस्तू इकडून तिकडे विसरून जातो. तू आता काही आरोप लावतोस ना माझ्यावर? काही काय भाऊ, तू तर. अरे जेठ्या, अरे सोडा ना तुम्ही दोघे, काय चाललंय? अरे पाऊस मिळालाय ना, चला आता घरी जाऊया, चला. अरे तुम्ही लोक काय करताय यार? अरे इतका मस्त प्रवास केलाय आपण, विसरलात का सिंगापूरमध्ये किती मजा केली, किती धमाल केली आपण, आणि आता आल्यावर का मूड खराब करताय? मग चला चला. अहो सॉरी. हा इट्स ओके. तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्ही म्हणा काकाजींना सॉरी. ओ अच्छा, ओ सॉरी काकाजी, तुम्हाला ते पाऊच मुळे त्रास झाला त्यासाठी सॉरी. हा काही हरकत नाही सापूजी, मी पण सॉरी. हो काही हरकत नाही बेटा, चला चला आता घरी जाऊ. एक मिनिट मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय? बोला. मागच्या काही काळापासून माझी जी हालत होती त्यात तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांनी मला साथ दिलीत, एखाद्या डोंगराप्रमाणे माझ्यासोबत उभे राहिलात, ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यासाठी तुम्ही सगळे काळजीत होता. सगळ्यांची फक्त ही एकच इच्छा होती की काहीही करून माझी निराशा दूर व्हावी आणि मी खुश व्हावं. माझ्या मित्रांनी, माझ्या बहिणींनी, टप्पू सेनेने, काकाजींनी, सगळ्यांनी माझी इतकी काळजी घेतली. माझ्या प्रत्येक गरजेची, माझ्या खाण्यापिण्याची, बाकीच्या सगळ्या गोष्टींची इतकी काळजी घेतलात तुम्ही की काय सांगू तुम्हा लोकांना. माझ्या बहिणीने तर माझ्या सिंगापूर ट्रिपचं पॅकिंग सुद्धा केलं.
आणि मग इथे सिंगापूर मधून जाऊन तुम्ही सगळ्यांनी मला इतकी जास्त धमाल करायला लावलीत आणि खुश खुश करून टाकलं तुम्ही. खरंच या सगळ्यांसाठी मी तुम्हा सगळ्यांना किती थँक्स म्हणालो ना तरी ते कमीच आहेत माझ्यासाठी. थँक्यू सो मच. अरे पोपट भाऊ. अरे पोपट भाऊ, फॅमिली सोबत फॉर्मॅलिटीज कुठे करता? हा मग काय पोपट भाऊजी, तुम्ही फक्त नेहमी असे हसत राहा आणि निराशेला आजूबाजूला फिरकू पण देऊ नका. हो माधवी वहिनी, आता निराशा बिराशा सगळं कॅन्सल. आणि आमच्या गाड्यांच्या सगळ्या ड्रायव्हर भाऊ नो आम्हाला इतकी चांगली पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू.